नमस्कार, मी मावळमधून आहे. ही पूर्ण जी संकल्पना दिसते तुम्हाला ही अनिरुद्ध राजदेरकर यांची आहे. हा मोठा बोर्ड गेम आहे. यामध्ये महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत ज्या घटना घडल्या त्या समजतात. त्यामध्ये कोणते कोणते युद्ध होते, कोणते कोणते गड होते आणि कोणत्या कोणत्या गडावर कोणती कोणती घटना झाली या सगळ्या गोष्टी समजतात. ही पुस्तकं आहेत त्याबरोबर ज्यामध्ये ज्या 100 घटना घडल्या त्याची माहिती भेटते, जे योद्धे आहेत त्यांची माहिती आणि महाराजांनी कोणत्या कोणत्या घटनेमध्ये कोणते कोणते कौशल्य वापरले ते आपल्याला समजतं. त्याबरोबर गेम खेळायच्या कशाचे मॅन्युअल. हा लहान बोर्ड गेम आहे. यामध्ये फक्त अफजल खानाच्या वधापर्यंत म्हणजे 32 घटना आहे. बाकी त्या आपल्याला योद्ध्यांची माहिती कळते की त्यांचं नाव, ते कोणत्या पदावर होते, युद्धामध्ये किती टक्के सहभाग होता, कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी या गोष्टी समजतात. त्याबरोबर आपल्याकडे हे गडांचे खारसे, यामध्ये गडांची माहिती कळते की गडाचं नाव काय होतं, ऐतिहासिक महत्व, भौगोलिक महत्व, गडाची उंची आणि वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी. त्याबरोबर आपल्याकडे पझल्स पण आहे वेगवेगळे, की त्यामध्ये प्रत्येक पझल मध्ये आपल्याला 3 योद्ध्यांचे पझल्स येतात, म्हणजे 3 सेट येतात. प्रत्येक सेटमध्ये 24 पीसेस असतात, त्यांची माहिती पण तुम्हाला समजते. आणि हे कॅलेंडर आहे. कॅलेंडरचं वैशिष्ट्य ते महाराजांनी कोणत्या वेळेस कोणतं कार्य केलं आणि आपण सध्या काय प्रेरणा घेतली पाहिजे या गोष्टी समजतात. असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे महाराजांबद्दलचे गेम्स आहेत की खेळता खेळता आपल्याला महाराजांचा इतिहास समजावे असं.